हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर गेल्या व्हिडिओजमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकल आणि नेटवर्क थेरीचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले होते. सो या चॅनलवरती मी ते व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीन्सचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल असेल अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲन इलेक्ट्रिक जनरेटर अँड इलेक्ट्रिक मोटर. ओके, सो एखाद्या इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटरची काय डेफिनेशन आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, ॲन इलेक्ट्रिक मोटर इज अ मशीन दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ मोटर इज बेस्ड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर that experiences a force when it is kept in the magnetic field. It works on Fleming's left hand rule. ओके, तर एक इलेक्ट्रिक मोटर हे एक असं मशीन आहे जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. मग एखाद्या मोटरचा वर्किंग प्रिन्सिपल हा करंट कॅरिंग कंडक्टरच्या वरती बेस्ड असतो, ज्याच्यात की आपण जेव्हा एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेला त्याच्यात एक फोर्स एक्सपिरियन्स होतो. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवरती वर्क करतो. ओके, यानंतर ॲन इलेक्ट्रिक जनरेटर इज अ मशीन दॅट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ जनरेटर इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इट वर्क्स ऑन फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, सो एखादं इलेक्ट्रिक जनरेटर एक असं मशीन आहे जे की मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. त्या जनरेटरचा वर्किंग प्रिन्सिपल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती बेस्ड असतो आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे फ्लेमिंग्स राईट हँड रूलवरती वर्क करतो. ओके, यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय द करंट ट्रान्सफॉर्मर्स सेकंडरी शुड नॉट बी ओपन when there is a current flowing in its primary. ओके, सो एखादा करंट ट्रान्सफॉर्मर जर आपण कन्सिडर केला तर जेव्हा त्या करंट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमधून करंट फ्लो होत असेल तेव्हा त्याची सेकंडरी का ओपन नसली पाहिजे असा क्वेश्चन आहे. तर बघा, द करंट ट्रान्सफॉर्मर इज एसेन्शियली अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर दॅट इन्क्रीजेस द व्होल्टेज अँड डिक्रीजेस द करंट ऑन द सेकंडरी साईड. ओके, तर बघा, करंट ट्रान्सफॉर्मर हे एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यात व्होल्टेज इन्क्रीज होतं आणि करंट डिक्रीज होतं सेकंडरी साईडवरचं. ओके, सो अंडर द ओपन सेकंडरी कंडिशन द प्रायमरी करंट बिकम्स द मॅग्नेटायझिंग करंट दॅट जनरेट्स अ व्हेरी हाय सेकंडरी व्होल्टेज दॅट कॅन डॅमेज द इन्सुलेशन ॲज वेल ॲज कॅन पोज डेंजर टू द पर्सनल. ओके, सो जेव्हा आपण सेकंडरीची ओपन सर्किट करतो त्यावेळेला प्रायमरी करंट ही मॅग्नेटायझिंग करंट होतं आणि त्याच्यामुळे खूप हाय अमाऊंटमध्ये सेकंडरी व्होल्टेज प्रोड्यूस होतं किंवा जनरेट होतं आणि त्याच्यामुळे तिथला जो काही ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशन आहे ते डॅमेज होऊ शकतं. ॲज वेल ॲज तिथे जे काही पर्सनल आहेत किंवा जे काही ऑपरेटिंग स्टाफ आहेत ते ट्रान्सफॉर्मर ऑपरेट करण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा ते डेंजरस असू शकतं. ओके, तर याच रिझनमध्ये ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी आपण कधीच ओपन ठेवलं नाही पाहिजे जेव्हा प्रायमरीमधून करंट हा फ्लो होत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स फॉर स्टार्टिंग अँड इंडक्शन मोटर. ओके, सो इंडक्शन मोटर स्टार्ट करण्यासाठी काय काय डिफरंट मेथड्स आहेत असा क्वेश्चन आहे. तर बघा, द मेथड्स यूज फॉर स्टार्टिंग अँड इंडक्शन मोटर आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन इज डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर. Second one is star delta starter. Third one is auto transformer starter. Fourth one is resistance starter and fifth one is series reactor starter. ओके, सो एखादे इंडक्शन मोटर स्टार्ट करण्यासाठीचे डिफरंट मेथड्स आहेत.
फर्स्ट वन आहे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, सेकंड आहे स्टार डेल्टा स्टार्टर, थर्ड वन आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, फोर्थ आहे रेजिस्टन्स स्टार्टर आणि फिफ्थ आहे सिरीज रिॲक्टर स्टार्टर. ओके, तर हे सगळे मेथड्स यूज करून आपण इंडक्शन मोटर हे स्टार्ट करू शकतो. कारण इंडक्शन मोटर हे सेल्फ स्टार्टिंग नाही आहे, त्याला आपण एक्सटर्नल फोर्स द्यावा लागतो आणि मगच तो इंडक्शन मोटर हा स्टार्ट होऊ शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन्ड बाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्स प्लेस व्हेनेवर द स्पीड ऑफ द मोटर exceeds the synchronous speed. This braking method is also called as regenerative braking because here the motor works as a generator and the supply itself is given power from the load, that is motors. Okay, so regenerative braking ही केव्हा होते, जेव्हा एखाद्या मोटरची स्पीड ही सिंक्रोनस स्पीडच्यापेक्षा जास्त होते तेव्हा. ओके, मग ह्या ब्रेकिंग मेथडला आपण रिजनरेटिव्ह ब्रेकिंग असं म्हणतो, कारण इथे मोटर हा जनरेटर म्हणून वर्क करतो आणि सप्लाय म्हणून आपण लोडमधून पॉवर देतो. ओके, म्हणजे मोटरमधून पॉवर देतो तिथे. ओके, द मेन क्रायटेरिया फॉर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इज दॅट द रोटर हॅज टू रोटेट ॲट अ स्पीड हायर दॅन द सिंक्रोनस स्पीड. ओनली देन द मोटर विल ॲक्ट ॲज अ जनरेटर and the direction of the current flow through the circuit and the direction of the torque reverses and thus braking takes place. Okay, so regenerative ब्रेकिंगचा असा क्रायटेरिया आहे की रोटरने सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त स्पीडवरती रोटेट केलं पाहिजे आणि तेव्हाच मोटर हा जनरेटर म्हणून वर्क होणार आहे आणि करंट फ्लोची डायरेक्शन ही सुद्धा तेव्हाच रिव्हर्स होणार आहे आणि तेव्हा टॉर्कची डायरेक्शन ही सुद्धा रिव्हर्स होणार आहे आणि त्याच्यामुळेच मग तिथं ब्रेकिंग होणार आहे. ओके, म्हणजेच रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होणार आहे. ओके, यानंतर द ओनली डिसएडवांटेज ऑफ दिस टाईप ऑफ ब्रेकिंग इज दॅट द मोटर हॅज टू रन ॲट सुपर सिंक्रोनस स्पीड विच मे डॅमेज द मोटर मेकॅनिकली अँड इलेक्ट्रिकली, बट it can be done at subsynchronous speed if the variable frequency source is available. ओके, सो रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा एकमेव डिसएडवांटेज किंवा लिमिटेशन असा आहे की त्या मोटरला जनरेटर म्हणून वर्क करण्यासाठी आपण त्याला सुपर सिंक्रोनस स्पीडवरती रन करवतो. मग याच्यामुळे तो मोटर हा मेकॅनिकली आणि इलेक्ट्रिकली डॅमेज होऊ शकतो, पण आपण त्याला सबसिंक्रोनस स्पीडवरती पण रन करू शकतो जर आपल्याकडे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्स अवेलेबल असेल तर. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ 4 पॉईंट स्टार्टर अँड अ 3 पॉईंट स्टार्टर. ओके, सो 4 पॉईंट स्टार्टर आणि 3 पॉईंट स्टार्टरमध्ये काय डिफरन्स आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, द स्टार्टर विच कन्सिस्ट ऑफ 3 टर्मिनल्स इज नॉन ॲज अ 3 पॉईंट स्टार्टर. The armature, field and line are the terminals of a 3-point starter. In a 3-point starter, the no voltage coil or NVC is connected in series with the field winding. Okay, so 3-point starter मध्ये 3 टर्मिनल्स असतात. ओके, मग आर्मेचर, फील्ड आणि लाईन हे 3 टर्मिनल्स आहेत 3-point स्टार्टरचे. ओके, मग 3-point स्टार्टरमध्ये नो व्होल्टेज कॉईल किंवा NVC हे आपण फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असते. The starter that consists of 4 terminals is called a 4-point starter. In a 4-point starter, along with the armature, field and line terminal, one additional terminal is added which is connected to the no voltage coil. In a 4-point starter, the no voltage coil NVC is connected in parallel with the field winding. Okay, so 4-point starter मध्ये 4 टर्मिनल्स असतात. 4-point starter मध्ये आर्मेचर, फील्ड, लाईन टर्मिनल्स हे तर असतात, पण त्यात अजून एक टर्मिनल असतं जे की आपण नो व्होल्टेज कॉईलला कनेक्ट केलेलं असतं. मग 4-point स्टार्टरमध्ये नो व्होल्टेज कॉईल किंवा NVC हे आपण फील्ड वाइंडिंगच्या पॅरललमध्ये कनेक्ट करतो. ओके, यानंतर द 3-point अँड 4-point स्टार्टर बोथ आर सिमिलर इन कन्स्ट्रक्शन, बट इन 3-point स्टार्टर when the speed of the motor varies, then the current passes through the field coil and this current affects the no voltage coil. The 4-point starter is designed for reducing this problem. Okay,
सो 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर दोघांचंही कन्स्ट्रक्शन सिमिलर आहे किंवा सेम आहे. पण 3 पॉईंट स्टार्टरमध्ये काय होतं, जेव्हा मोटरची स्पीड ही व्हेरी करते त्यावेळेला फील्ड कॉईलमधून करंट हा पास होतो आणि या करंटमुळे नो व्होल्टेज कॉईल हा अफेक्ट होतो. ओके, मग 4 पॉईंट स्टार्टर आपण हा प्रॉब्लेम रिड्यूस करण्यासाठी किंवा कम्पेन्सेट करण्यासाठी यूज करत असतो. ओके, तर आता आपण बघितलं 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर यांचा डिफरन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अन आयडियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मर ही काय कन्सेप्ट असते किंवा आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इज अन इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर इन विच नो लॉसेस ऑकर ॲट ऑल. In other words, the transformer input power is equal to the transformer output power, that is they have 100% efficiency. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मर हे इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यात कोणतेच लॉस होत नाहीत, म्हणजे झिरो लॉसेस होतात त्याच्यात. ओके, सो अदर वर्ड्समध्ये ट्रान्सफॉर्मरची इनपुट पॉवर ही ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवरला इक्वल असते. म्हणजे इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर असते, म्हणजेच त्यांची एफिशियन्सी 100% असते, हायेस्ट एफिशियन्सी असते. ओके, इट इज जस्ट अ थेरॉटिकली ट्रान्सफॉर्मर बिकॉज देर मस्ट बी सम लॉसेस इन अ रिअल और अ प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये झिरो लॉसेस असतात, पण खऱ्यामध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये आपण जर बघायला गेलो तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी लॉसेस असणं गरजेचं आहे आणि असतातच. ओके, सो ते एक फक्त थेरॉटिकल ट्रान्सफॉर्मर आहे आणि आपण रिअल किंवा प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर्स कन्सिडर करतो. ओके, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजेच P in इज इक्वल टू P आउट. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी ट्रान्सफॉर्मरला जी आपण इनपुट पॉवर दिलेली असते ती ट्रान्सफॉर्मरमधून निघालेल्या आउटपुट पॉवरला इक्वल असते नेहमी. ओके, म्हणजेच P in इज इक्वल टू P आउट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आउटपुट पॉवर विल यू गेट फ्रॉम अन आयडियल ट्रान्सफॉर्मर अँड व्हाय. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरमधून तुम्हाला काय आउटपुट पॉवर मिळेल आणि का असा क्वेश्चन आहे. तर बघा, अन आयडियल ट्रान्सफॉर्मर डज नॉट हॅव एनी लॉसेस लाईक हिस्टेरेसिस लॉसेस, एडी करंट लॉसेस एक्सेट्रा. सो द आउटपुट पॉवर ऑफ एन आयडियल ट्रान्सफॉर्मर इज एक्झॅक्टली इक्वल टू द इनपुट पॉवर. ओके, सो बघा, आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणतेही लॉसेस नसतात. जसं की आपण कन्सिडर केलं की ते एक इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर आहे किंवा थेरॉटिकल ट्रान्सफॉर्मर आहे जे की आपण फक्त विचार करतो आहे. ओके, त्याच्यात कोणते हिस्टेरेसिस लॉसेस नसतात किंवा कोणते एडी करंट लॉसेस नसतात. मग त्याच्यामुळे त्या आयडियल ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट पॉवर हा नेहमी आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट पॉवरला इक्वल असतो. हेन्स इट हॅज अ 100% एफिशियन्सी सिन्स इट हॅज 0% लॉसेस. ओके, सो आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये 0% लॉसेस असतात आणि त्याच्याचमुळे त्याची एफिशियन्सी ही नेहमी 100% असते. ओके, म्हणजेच 0% लॉसेस 100% एफिशियन्सी. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेन्शन द टाईप्स ऑफ कूलिंग सिस्टम्स इन अ ट्रान्सफॉर्मर. ओके, सो ट्रान्सफॉर्मरला कूलिंग करण्यासाठी आपण कोणकोणते ट्रान्सफॉर्मर कूलिंग सिस्टम्स यूज करतो असा क्वेश्चन आहे. तर बघा, द टाईप्स ऑफ कूलिंग सिस्टम्स इन अ ट्रान्सफॉर्मर आर, फर्स्ट वन इज ONAN, that is oil natural air natural. Second one is ONAF, that is oil natural air forced. यानंतर थर्ड आहे OFAF, that is oil forced air forced. फोर्थ वन आहे ODWF, that is oil direct water forced. फिफ्थ आहे OFAN, that is oil forced air forced. ओके, तर बघा, एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण कोणकोणते कूलिंग सिस्टम्स यूज करतो ट्रान्सफॉर्मर कूल करण्यासाठी. तर फर्स्ट वन आहे ONAN, म्हणजेच ऑइल नॅचरल एअर नॅचरल. सेकंड आहे ONAF, म्हणजेच ऑइल नॅचरल एअर फोर्स्ड. थर्ड आहे OFAF, म्हणजेच ऑइल फोर्स्ड एअर फोर्स्ड.
यानंतर फोर्थ आहे ODWF म्हणजेच ऑइल डायरेक्ट वॉटर फोर्स्ड. फिफ्थ आहे OFAN म्हणजेच ऑइल फोर्स्ड एअर फोर्स. ओके, तर हे आहे ट्रान्सफॉर्मरचे कूलिंग सिस्टम्स जे आपण यूज करू शकतो. ओके, यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच मोटर हॅज हाय स्टार्टिंग टॉर्क अँड स्टार्टिंग करंट, DC मोटर, इंडक्शन मोटर और सिंक्रोनस मोटर. ओके, सो 3 मोटर्स जर आपण कन्सिडर केले, DC मोटर, इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर, तर याच्यातून हाय स्टार्टिंग टॉर्क आणि हाय स्टार्टिंग करंट कोणत्या मोटरचा असतो असा क्वेश्चन आहे. तर बघा, द DC सिरीज मोटर हॅज द हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क आउट ऑफ द ऑल मोटर्स and that is why they are used in electrical machinery requiring high starting torque like cranes, hoists, etc. Okay, सो बघा, DC मोटर, इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटरमध्ये सगळ्यात जास्त स्टार्टिंग टॉर्क हा DC सिरीज मोटरचा असतो आणि त्याच्याचमुळे आपण इलेक्ट्रिकल मशिनरीमध्ये त्याला यूज करतो, जेथे की हाय स्टार्टिंग टॉर्कचे ॲप्लिकेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल क्रेन्स, होइस्ट, एक्सेट्रा. ओके, सो हाय स्टार्टिंग टॉर्क आणि हाय स्टार्टिंग करंट हा दोन्ही पण DC मोटरसाठी जास्त असणार आहे. ओके, DC सिरीज मोटरसाठी जास्त असणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ ट्रान्सफॉर्मर अँड अन इंडक्शन मोटर both have the same supply, then for which device the load current will be maximum and why. ओके, सो ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटर दोन्हीला पण जर आपण सेम सप्लाय दिला किंवा सेम पॉवर सप्लाय दिला तर कोणत्या डिव्हाइससाठी लोड करंट हा मॅक्झिमम असणार आहे आणि त्याचं रिझन काय असेल ते मॅक्झिमम असण्याचं, असा क्वेश्चन आहे. तर बघा, फॉर द सेम रेटिंग अँड द सेम लोडिंग the losses occurred in both the devices will be different because of its construction and application. ओके, सो ट्रान्सफॉर्मर असू दे किंवा इंडक्शन मोटर असू दे, जरी आपण ते सेम रेटिंगचं घेतलं किंवा सेम लोडिंगचं घेतलं तरीसुद्धा या दोन्ही डिव्हायसेसमध्ये होणारे लॉसेस हे कम्प्लिटली डिफरंट असणार आहेत. का, तर कारण त्याचं कन्स्ट्रक्शन वेगळं असणार आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स वेगळे असणार आहेत. ओके, यानंतर ट्रान्सफॉर्मर हॅज नो मूविंग पार्ट्स अनलाईक इंडक्शन मोटर, सो लेस मॅग्नेटायझिंग करंट विल बी रिक्वायर्ड फॉर इट्स सेम लोड ऑपरेशन. ओके, सो ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणतेही मूविंग पार्ट्स नसतात, सगळे स्टेशनरी पार्ट्स असतात कारण ते स्टेशनरी डिव्हाइस आहे. ओके, तसंच इंडक्शन मोटरमध्ये मूविंग पार्ट्स असतात कारण ते एक मोबाईल डिव्हाइस आहे. ओके, मग याच्यामुळे तिथं लेस मॅग्नेटायझिंग करंट असतं सेम लोड ऑपरेशनसाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला लागणार आहे. ओके, यानंतर बघा, इंडक्शन मोटर हॅज अन एअर गॅप बिटवीन इट्स प्रायमरी वाइंडिंग दॅट इज स्टेटर अँड सेकंडरी वाइंडिंग दॅट इज रोटर, विच विल डिमांड मोर मॅग्नेटायझिंग करंट ड्यू टू हाय लिकेज रिॲक्टन्स. इंडक्शन मोटर विल हॅव टू ओव्हरकम द वाइंडेज लॉसेस occur due to the rotation of the rotor to provide same output. So induction motor will consume the more load current. ओके, सो इंडक्शन मोटरमध्ये बघा, प्रायमरी वाइंडिंग म्हणजे स्टेटर आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजेच रोटर, याच्यामध्ये एअर गॅप असणार आहे. मग या एअर गॅपमुळे आपल्याला मोर मॅग्नेटायझिंग करंटची गरज असणार आहे किंवा मोर मॅग्नेटायझिंग करंटचं डिमांड असणार आहे आणि तिथे हाय लिकेज रिॲक्टन्ससुद्धा असणार आहे. ओके, मग इंडक्शन मोटरमध्ये रोटरच्या रोटेशनमुळे जे काही वाइंडेज लॉसेस होणार आहेत ते सुद्धा तिथं ओव्हरकम करावे लागणार आहेत किंवा कंपेन्सेट करावे लागणार आहेत, जेणेकरून तिथं जो काही सेम आउटपुट आहे तो तिथं प्रोव्हाइड केला जाईल. सो इंडक्शन मोटर हा मोर लोड करंट तिथं कंझ्युम करेल आणि आपल्याला सेम आउटपुट देण्याचा प्रयत्न करेल. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ अन इंडक्शन मोटर. ओके, सो इंडक्शन मोटरचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, वी नीड टू गिव्ह डबल एक्सायटेशन टू मेक अ DC मोटर टू रोटेट. इन अ DC मोटर वी गिव्ह वन सप्लाय टू द स्टेटर अँड अनदर टू द रोटर थ्रू ब्रश अरेंजमेंट, बट इन अन इंडक्शन मोटर we give only one supply to the stator,
So it is interesting to know how an induction motor works. ओके, सो इथे आपण दोन मशीन्स कन्सिडर केल्यात. पहिला आहे DC मोटर आणि दुसरा आहे इंडक्शन मोटर. ओके, सो DC मोटरच्या केसमध्ये आपण त्याला सप्लाय म्हणून डबल एक्सायटेशन देतो. DC मोटरमध्ये आपण एक सप्लाय हा स्टेटरला देतो, दुसरा सप्लाय हा रोटरला देतो ब्रश अरेंजमेंट थ्रू. पण इंडक्शन मोटरमध्ये आपण फक्त एकच सप्लाय देतो स्टेटरला. त्याच्यामुळे हे जाणणं खूप इंटरेस्टिंग आहे की इंडक्शन मोटर त्या सिंगल सप्लायवरती कसं वर्क करतं. ओके, सो इट इज सिम्पल. फ्रॉम द नेम इटसेल्फ वी कॅन अंडरस्टँड दॅट हिअर द इंडक्शन प्रोसेस इज इन्वॉल्व्ड. ओके, सो इंडक्शन मोटरमध्ये इंडक्शन प्रोसेस ही इन्वॉल्व असते म्हणून त्याचं नाव आहे इंडक्शन मोटर. ओके, यानंतर बघा, when we give supply to the stator, a rotating magnetic field or RMF is produced in the stator due to the flow of current. This flux cuts the rotor and EMF is induced in it. Thus, current flows through it. Now, current carrying conductor is in the magnetic field. So, here torque is produced and the rotor rotates. ओके, सो इंडक्शन मोटरमध्ये जेव्हा आपण स्टेटरला सप्लाय देतो त्यावेळेला तिथे RMF किंवा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस होते स्टेटरमुळे आणि तिथे फ्लो ऑफ करंटसुद्धा असतो. मग हा जो काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा फ्लक्स आहे हा त्या रोटरला कट करतो आणि त्याच्यामुळे तिथे EMF किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही इंड्यूस होत असते, म्हणजेच व्होल्टेज इंड्यूस होत असतं. मग याच्यामुळे त्या रोटरमधून सुद्धा करंट फ्लो होऊ लागतो आणि हा जो काही करंट कॅरिंग कंडक्टर तयार झाला आहे तिथे हा मॅग्नेटिक फील्डमध्ये असणार आहे. ओके, मग ह्याच्यामुळे तिथे टॉर्क हा प्रोड्यूस होणार आहे आणि त्याच्यामुळे रोटर जो आहे तो रोटेट करायला लागणार आहे. ओके, इंडक्शन मोटरमध्ये. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीनचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.